विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेसाठी सदस्य निवडण्यासाठी निवडणूक जाहीर झाली। विधान परिषदेसाठी 9 जागांवर निवडणूक होणार आहे। महायुतीत भाजपचे सर्वाधिक 131 आमदार आहेत। त्यामुळे भाजपकडून 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1 असे 8 जण विधानसभेवर सहज निवडून जाणार आहेत। तर महाविकास आघाडीकडून केवळ 1 आमदार विधान परिषदेवर जाऊ शकणार आहे। भाजपकडून विधान परिषदेवर जाण्यासाठी जोरदार चुरस निर्माण झाली असून 100 पेक्षा अधिक जण विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत। त्यातील काही नावं समोर आली आहेत। हीच नावं आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी अमोल, तुम्ही पाहत आहे लेट्स अप मराठी। निवृत्त होणाऱ्या सदस्यांपैकी नागपूरचे संजय जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे पुन्हा इच्छुक असल्याचं बोललं जातं। तर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते, महिला मोर्चाच्या नेत्या माधवी नाईक यांची नावे चर्चेत आहेत। तसेच पुण्यातून माजी आमदार जगदीश मुळीक भाजपकडून इच्छुक असल्याचं बोललं जातंय। जगदीश मुळीक भाजपचे शहराध्यक्ष राहिलेले आहेत। तसेच 2014ला वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून विजयी झालेले आहेत। 2024लाही ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यानं जगदीश मुळीक यांना माघार घ्यावी लागली होती। यासोबतच कोपरगावचे विवेक कोले भाजपकडून इच्छुक आहेत। त्यांना विधानसभा निवडणुकीदरम्यान राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द भाजपकडून मिळाला होता, परंतु राज्यसभेवर संधी मिळाली नाही। आता ते विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत। तसेच राहुरीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाट्यावर आहेत। त्यामुळे आता तनपुरे देखील विधान परिषदेसाठी इच्छुक असणार आहेत। कोल्हापुरात भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर, कागलचे शाहू सहकार समूहाचे समरजित सिंग गाडगे विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत। त्यांनी नुकतीच भाजपात घरवापसी केली। त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत, त्यामुळे तेही इच्छुक आहेत। भाजपकडून विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे। त्यामुळे आता अंतिम नावं निवडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यांची कसोटी लागणार हे मात्र नक्कीच। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका।